माझे नाव अक्षरा भालचंद्र निकेसर। मी इयत्ता 7वीत आर्य चाणक्य विद्या मंदिर या शाळेत शिकते। आज मी तुम्हाला दौलताबाद या किल्ल्याविषयी माझे अनुभव सांगणार आहे। दौलताबाद हा किल्ला महाराष्ट्रामधील संभाजीनगर जिल्ह्यात दौलत या गावात आहे। प्रवासाला निघण्यापूर्वीच मनात काही उत्सुकता होती। आम्ही बसने संभाजीनगरला पोचलो आणि तेथून दौलताबाद हा किल्ला 16 किलोमीटर अंतरावर होता। आम्ही ॲटोने त्या किल्ल्याच्या दिशेने जाऊ लागलो। त्या किल्ल्याच्या पायथ्याशी पोचताच आम्हाला त्याची भव्यता जाणवली। आम्ही तिकीट काढून किल्ल्यात प्रवेश केला। किल्ल्यात प्रवेश करताच आम्हाला चांद मिनार, भारतमाता मंदिर अशा 2 रचना दिसल्या। मुख्य चढाई सुरू झाली। त्या चढाईमध्ये लोखंडी खिळे असलेले बळदार असे दरवाजे दिसले आणि जैन आणि हिंदू धर्माचे काही अवशेष दिसले। ते अवशेष त्या किल्ल्याचे इतिहास सांगत होता। किल्ल्यात सर्वात खास अनुभव म्हणजे भुलभुलैया। त्या भुलभुलैया मार्गात आम्ही टॉर्च लावून प्रवेश केला। टॉर्च लावून आम्ही त्या मार्गात गेलो। तो मार्ग खूप वळणाचा होता, तरी आम्ही ते अंधारी मार्ग पार केला आणि पुढच्या बाजूने आम्हाला काही पायऱ्या चढाव्या लागल्या। शिखरावर पोचताच आम्हाला एक दुर्गा तोफ आणि काला पहाड तोफ अशा 2 तोफा पाहायला मिळाल्या आणि शिखरावरून भोवताली पाहताना दख्खनच्या पठाराचे काही विस्तीर्ण मनमोहक दृश्य आणि थंडगार हवेचा झुळूक याने आमचा थकवा दूर केला। दौलताबाद हा किल्ला केवळ पर्यटन स्थळ पाहायचा नसतो, तर तो गौरवशाली इतिहास अनुभवायचा असतो। घरी परतताना मला त्या किल्ल्याची कायम आठवण राहिली। धन्यवाद।